चाळीतला माणूस हा फेकला जाऊ नये. आज आपल्यासोबत चर्चेला मुंबईतील एक प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक गवळी कुटुंब, त्यांच्यातील एक व्यक्ती जी सध्या शिवसेना पक्षाची भायखळ्यातील महिलांचा बुलंद आवाज आहे. 2 वेळा नगरसेविका आणि कामगार नेत्या सौ वंदना प्रदीपभाऊ गवळी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. चला मग चर्चेला सुरुवात करूया. जुन्या चाळी, पुनर्विकास, भाडेकरूंचे हक्क, ह्या सगळ्या मुद्द्यांवर लोकांमध्ये संभ्रम आहे. तुम्ही या प्रश्नांकडे कसे पाहता? हा विषय अगदी संवेदनशील आहे, कारण घर म्हणजे 4 भिंती नसतं. घर म्हणजे आपलं आयुष्य असतं. आणि ह्या घर जेव्हा आपण एखाद्याला आपलं घर देतो, त्याच्यामध्ये त्या बिल्डरबरोबर किंवा काही आपण जेव्हा पूर्ण विकास करायला जातो तेव्हा आपल्या आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता ही ठाम असावी. चाळीतला माणूस हा फेकला जाऊ नये, त्याच्याही जे काही असतील ते ऐकण्यात यावं. प्लस चाळीतील लोकांचे जे काही मुद्दे आहेत, काही गरजा आहेत, त्याही तिथे मांडल्या गेल्या पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट करताना पारदर्शकता ही हवीच आणि व्यवस्थित त्याच्यावर सगळं ठामपणे चाळीतल्या लोकांचं ऐकून घेऊन चाळीतल्या लोकांना एखादा गरीब माणूस असेल तर त्याला बाहेर काढलं जातं असं होता कामा नये. हे माझं एक स्पष्ट मत आहे. पुनर्विकास म्हणजे विस्थापन नाही, पुनर्विकास म्हणजे उन्नती. आणि उन्नती ही सगळ्यांची झाली पाहिजे, काही मोजक्यांची नाही. अगदी बरोबर.